नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. साखरेवरील गोळीबारासाठी उत्तर प्रदेशमधून पिस्तूल आणले. सूरज साखरेचा गेम करण्यासाठी उत्तर प्रदेशातून पिस्तूल आणल्याची माहिती बुधवारी तपासात समोर आली. साखरेची सुपारी घेणाऱ्या राकेश कारंडेला पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मंगळवारी रात्री जयसिंगपूर येथून अटक केली आहे. प्लायवूड विक्रेता यश अनिल खैरे वय वर्ष 34 राहणार धरणगुत्ती तालुका शिरोळ, सुतार कामगार दीपक विश्वकर्मा वय वर्ष 36 मूळ राहणार उत्तर प्रदेश, सध्या राहणार जयसिंगपूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत 27 पोलीस कोठडी सुनावली. राकेश कारंडे आणि दीपक खैरे यांच्यात कारंडे आणि यश खैरे यांच्यात पिस्तुलाचा व्यवहार घडून आणणाऱ्या सतीश पोवार राहणार जयसिंगपूर यांचा शोध सुरू आहे. यशने दीपकला पिस्तूल खरेदीसाठी उत्तर प्रदेशला पाठवलं. त्याला ऑनलाईन 20,000 रुपये दिले. दीपकने 60,000 पिस्तूल खरेदी करून यशला दिलं. त्याने 80,000 सतीशला दिले असून सतीशने 1 लाखास कारंडीला विकले. अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण करत आहेत. दीपकने जुलैच्या पहिल्याच आठवड्यात उत्तर प्रदेश येथून ट्रेनमधून पिस्तूल आणून यशच्या ताब्यात दिले. 2 दिवस आपल्याकडे ठेवून यशने 6 जुलै रोजी ते सतीशकडे दिले. सतीशने 9 तारखेला कारंडेकडे पिस्तूल व राऊंड दिले.